आम्ही का छातीठोकपणे सांगतो की आम्ही गांधी विचारांचे नाही आहोत, आम्ही गोडसेंच्या विचारांची माणसं आहोत, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची माणसं आहोत। त्याचं कारण म्हणजे चला आमच्या देशातले आमचे हिंदू साले यांनी सगळे जाती जातीत बाटवले, जाती जातीत नुसते फोडून ठेवले, पसरवून ठेवले, आरक्षणांमध्ये यांना गुंतून ठेवलं का? कारण हा साला हिंदू एक होता कामा नये, यांना जाती जातीत विभागून ठेवलं म्हणजे हे साले एकमेकांच्या तंगड्या वडत बसतील। ह्या मुस्लिमांना या सगळ्या लोकांनी मात्र या गांधी विचारांच्या किंवा डाव्या विचारसरणीच्या सगळ्या लोकांनी, या काँग्रेसी लोकांनी या मुस्लिमांना फक्त मायनॉरिटी खाली आणलं। यांचा एक धर्म आमच्या मात्र विविध जाती यांच्या कानामध्ये भरून ठेवल्या। हे काय पहिलं नव्हतं। पहिल्या काळामध्ये असली कुठली जात आणि या सगळ्या गोष्टी नव्हत्या, ते कधी पसरल्याही नसत्या। पण आज ज्या प्रकारचं या हिंदूंमध्ये फुटाफूट आणि या सगळ्या गोष्टी या लोकांनी केलेत ना, त्याचे घाणेरडे परिणाम आणि घाणेरडे पडसाद आज आम्ही पाहतोय आणि भविष्यात देखील पाहू। पण माझी एक विनंती आहे सर्व हिंदूंना, धर्मा म्हणून एक राहा। या जातीभीती गेल्या तेल लावत काय जातीभीती कोणी काढलेल्या नाही, ती आपण निर्माण केलेल्या आहेत। पण धर्म हा आपल्याला भगवंताने दिलेला आहे, तो आपल्या नेहमी सोबत राहायला पाहिजे आणि आजपासून धर्मासाठी जगायचं। शिवरायांची शिकवण काय आहे? सगळी 18 पगड जातीची माणसं आपली आहेत, ती धर्मासाठी एक झाली म्हणून आम्ही अटकेपर्यंत झेंडे पोहोचवू शकलो। हा या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक हिंदू लोकांनी केला पाहिजे आणि याच्या पुढे जात बीत गेली उडत, धर्म म्हणून एक राहायचं आणि आरक्षण नावाची गोष्ट आहे ना, या देशातून येणाऱ्या काळामध्ये समूळ नष्ट व्हावी या मताचा मी आहे आणि ज्याला गरज आहे ना आर्थिक सगळ्या गोष्टींची, त्याला ती मिळावी एवढंच मला म्हणायचं आहे।